देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवर नेहमीच अत्यंत रोखठोक आणि निर्भीडपणे भाष्य करणारे लोकनेते, ज्येष्ठ शेतकरी नेते आणि दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी त्यांच्या लेखणीतून पुन्हा एकदा एका अत्यंत गंभीर विषयाला हात घातलाय। श्रद्धेच्या नावाखाली विकास की भूमाफियांचा सुवर्णकाळ असा थेट प्रश्न विचारत त्यांनी देशातील मोठे धार्मिक प्रकल्प आणि महामार्गांच्या नावाखाली चाललेल्या कथित इन्साइडर जमीन व्यवहारांचे वास्तव समोर आणलंय। कोणतीही मोठी सरकारी योजना किंवा महामार्ग जाहीर होण्यापूर्वीच सत्तेच्या जवळ असणाऱ्या काही मोजक्या लोकांना त्याची माहिती आधीच कशी मिळते आणि ते तिथे जमिनी कशा खरेदी करून ठेवतात यावर प्रकाश पोहरे यांनी प्रकाश टाकलाय। भारतात धर्म, श्रद्धा आणि विकास या शब्दांमुळे सामान्य नागरिकांच्या मनात रोजगाराची आणि प्रगतीची आशा निर्माण होते। मात्र गेल्या काही वर्षात देशात एक वेगळाच पॅटर्न पाहायला मिळतोय। अयोध्येतील राम मंदिर परिसरातील जमीन व्यवहारांवरून प्रश्न उपस्थित झाले, वाराणसीतील विकास प्रकल्पांवर आरोप झाले आणि वैष्णोदेवी तसेच अमरनाथ यात्रा व्यवस्थापनावरही वेळोवेळी टीका झाली। आता उज्जैनच्या महाकाल परिसरातील जमीन व्यवहारांवरून विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत। महाकाल लोक प्रकल्पाच्या विस्ताराची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाशी संबंधित व्यक्तींनी सुमारे 245 प्लॉट्स आणि 335 एकरांहून अधिक जमिनींचे व्यवहार केल्याचं काही माध्यम अहवालांतून समोर आलंय। या प्रकरणाचे सत्य चौकशीनंतरच स्पष्ट होईल। मात्र श्रद्धास्थळांच्या विकासाचा सर्वाधिक आर्थिक लाभ नेमका कोणाला मिळतो असा गंभीर प्रश्न प्रकाश पोहरेंद्वारे उपस्थित करण्यात आला। या कथित इन्साइडर व्यवहारांचे दुसरे मोठे उदाहरण मध्य प्रदेशातील भोपाळ येथील कोलार परिसराचे देण्यात आले। 4 एप्रिल 2022 रोजी एकाच दिवशी अनेक वरिष्ठ IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी या भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या। त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच तिथे सुमारे 3200 कोटी रुपयांच्या वेस्टर्न बायपास प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। एवढेच नव्हे तर त्या परिसरातील शेतजमिनीचे निवासी जमिनीत रूपांतर करण्यात आले, ज्यामुळे काही वर्षांतच तिथल्या जमिनींच्या किमती तब्बल 3000% वाढल्याचा दावा केला जातोय। सामान्य नागरिकाला सरकारी प्रकल्पांची माहिती कायदेशीर नोटीस आल्यावर मिळते, मात्र काही मोजक्या प्रभावशाली लोकांना ही माहिती आधीच कशी मिळते हा मोठा प्रश्न आहे। असेच आरोप महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाच्या वेळीही झाले होते। महामार्गाचा अंतिम मार्ग निश्चित होण्यापूर्वीच काही प्रभावशाली लोकांनी शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दरात जमिनी खरेदी केल्या आणि मार्ग जाहीर झाल्यावर त्याच जमिनींचे भाव अनेक पटींनी वाढले। आता हाच आधी जमीन मग प्रकल्प हा पॅटर्न प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीतही पाहायला मिळण्याची भीती शेतकरी संघटना व्यक्त करतात। महामार्ग जाहीर होण्यापूर्वीच काही विशिष्ट भागांमध्ये जमिनी खरेदी करण्याची लगबग का सुरू झाली असा प्रश्न आता विचारला जात आहे। हा प्रश्न मंदिर किंवा महामार्गांना विरोध करण्याचा नसून गोपनीय सरकारी माहितीचा वापर करून कोट्यवधी रुपयांचा फायदा कमावण्याच्या नैतिकतेचा आहे। भारतीय जनता पक्षाने देशाला ना खाऊंगा ना खाने दूंगा असा नारा दिला होता। मग ज्या राज्यांमध्ये अनेक वर्षे एक हाती सत्ता आहे तिथेच असे आरोप वारंवार का समोर येतात असा प्रश्न प्रकाश पोहरेंनी विचारलाय। जर भ्रष्टाचार संपल्याचा दावा केला जात असेल तर प्रत्येक मोठ्या प्रकल्पाभोवती जमीन व्यवहारांचे वाद का निर्माण होतात याचे उत्तर जनतेला मिळायला हवे। लोकशाहीत कोणताही नेता, अधिकारी किंवा पक्ष कायद्यापेक्षा मोठा नसतो। जर हे आरोप खोटे असतील तर सरकारने सर्व जमीन व्यवहार पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावेत आणि जर आरोप खरे असतील तर संबंधित व्यक्ती कोणत्याही पक्षाची असो त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। प्रश्न कोणत्याही एका विशिष्ट मंदिराचा किंवा महामार्गाचा नाही तर देशाचा विकास आधी होतो की सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांच्या जमिनींचा हा आहे। जर सरकारी प्रकल्पांच्या नावाने केवळ मोजक्या लोकांची संपत्ती वाढत असेल तर लोकशाही धोक्यात असून विकास हा केवळ संपत्ती निर्माण करण्याचा खासगी व्यापार बनतो। त्यामुळे देशातील प्रत्येक धार्मिक प्रकल्प, महामार्ग आणि औद्योगिक कॉरिडॉर मधील जमीन व्यवहारांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सार्वजनिक चौकशी करण्याची गरज आहे। कारण जनतेची श्रद्धा, विकास आणि विश्वास या गोष्टी कोणत्याही सरकारच्या राजकीय फायद्यापेक्षा खूप मोठ्या आहेत असे रोखठोक मत प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केले आहे। ज्येष्ठ संपादक आणि लोकनेते प्रकाश पोहरे यांनी मांडलेली ही भूमिका विचार करायला लावणारी आहे। जेव्हा विकास प्रकल्पांच्या नावाखाली काही मोजक्याच लोकांची संपत्ती अफाट वाढते आणि सर्वसामान्य नागरिकाला मात्र त्याची किंमत मोजावी लागते तेव्हा लोकशाहीच्या मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते। म्हणूनच प्रत्येक मोठ्या सरकारी योजनेतील जमीन व्यवहारांची निष्पक्ष आणि सार्वजनिक चौकशी झाली पाहिजे ही त्यांची मागणी अत्यंत महत्त्वाची आहे।
प्रकाश पोहरे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यांवर आणि आधी जमीन मग प्रकल्प या पॅटर्नवर तुम्हाला काय वाटतंय, तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच घडामोडी अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।